श्रावण महिन्याचा प्रत्येक शनिवार हा केवळ शनिवार नसतो. तो असतो भक्तीचा, तो असतो संकल्पाचा आणि तो असतो आत्मिक शुद्धतेचा दिवस. आमच्या पीस विदिन चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वत्थ वृक्ष म्हणजेच पिंपळाचे पूजन करण्याची एक पवित्र परंपरा आहे. दुधात बेलाचे पान टाकून ते दूध पिंपळाच्या मुळाशी अर्पण केलं जातं. म्हणतात ना, त्या दुधाचा सुगंध साक्षात पिंपळापर्यंत पोचतो. पिंपळाची पूजा म्हणजे भगवान विष्णूची पूजा अशी श्रद्धा आहे. आणि जर पिंपळाच्या पायथ्याशी मारुती रायाची मूर्ती असेल तर त्याचीही भक्तिभावाने पूजा केली जाते. काही ठिकाणी ही पूजा वेगवेगळ्याही केल्या जातात, पण दोन्हींची उपस्थिती म्हणजे भक्तांसाठी दुग्ध शर्करा योग. शनिवार हा मारुतीचा वार, म्हणून या दिवशी मारुतीला तेल, सिंदूर आणि रुईच्या पानांची माळ अर्पण केली जाते. कथांमध्ये सांगितलंय, पिंपळाच्या पूजेने सर्व पीडांचा परिहार होतो. आपण वेदकाळाकडे वळूया. सिंधू संस्कृतीत तर अश्वत्थ वृक्षाला निर्मितीचं प्रतीक मानलं जात असे. ऋग्वेद काळात यज्ञात अग्निमंथनासाठी लागणारी लाकडे याच वृक्षापासून घेतली जाई आणि उपनिषदांमध्ये तर अश्वत्थ हे देवस्थान मानलं गेलंय. पद्म पुराणात सुंदर कथा आहे. एकदा भगवान विष्णूंनी धनंजय नावाच्या ब्राह्मणाची सत्व परीक्षा घेतली. धनंजय दारिद्र्याच्या गर्तेत सापडला. थंडीपासून बचाव करण्यासाठी तो लाकडे गोळा करत असे. एकदा त्याने पिंपळाची फांदी तोडली आणि तिथेच विष्णू प्रकटले. तू जे घाव पिंपळावर घातलेस त्याने मी रक्तबंबाळ झालो असे ते म्हणाले. हे ऐकून धनंजय व्यथित झाला आणि त्याच कुऱ्हाडीने स्वतःला संपवण्याचा निर्धार केला. त्याच्या निष्ठेला पाहून विष्णू प्रसन्न झाले आणि त्याला रोज अश्वत्थ पूजन करण्यास सांगितले. धनंजय भक्तिभावाने पूजा करू लागला आणि एक दिवस कुबेराने त्याला अपार संपत्ती दिली. भक्तीचा विजय. गीतेतच भगवान म्हणतात, वृक्षांमध्ये अश्वत्थ म्हणजे मी स्वतः आहे. काही ठिकाणी पूजेमध्ये महिलाही पिंपळाला दोरा गुंडाळतात, जसं वट वृक्षाला. हा दोरा म्हणजे दुष्ट शक्तींना बांधून ठेवण्याचं प्रतीक आहे असं म्हटलं जातं. आणखी एक खास व्रत. श्रावण प्रत्येक शनिवारी एका भिंतीवर किंवा खांबावर नरसिंहाचे चित्र काढले जाते. या चित्रावर तिळाच्या तेलाने प्रोक्षण, नंतर हळद, चंदन आणि रंगीत फुलांनी पूजा केली जाते. कुंजरा, पालेभाजी आणि तांदळाची खिचडी हा नैवेद्य दाखवला जातो. हे व्रत सुख समृद्धीसाठी नव्हे तर भक्त प्रल्हादासाठी घेतलेल्या नरसिंह अवताराच्या स्मरणार्थ केले जाते. श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवार म्हणजे केवळ एक दिवस नाही, तो असतो श्रद्धेचा सण आणि भक्तीची परीक्षा. हरि ओम श्री विष्णुवे नमः, श्री मारुताय नमः. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.